गुजरात महाराष्ट्र सीमेवर इंधन माफियांवर सर्वात मोठा प्रहार 1.5 कोटींच्या तस्करीचा भांडाफोड। दहिवलमध्ये अवैध डिझेल गॅस अड्ड्यावर राज्य दक्षता पथकाची धडक कारवाई। टँकर वाहने आणि 130 सिलेंडर्स जप्त। धाब्यांचे आड सुरू होता काळा बाजार। पुरवठा विभागाच्या सर्जिकल स्ट्राईकने तस्करांचे रॅकेट उघडे। गुजरात महाराष्ट्र सीमेवर अनेक दिवसापासून सुरू असलेल्या डिझेल आणि एलपीजी गॅसच्या आंतरराज्य तस्करीला अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या राज्यस्तरीय दक्षता पथकाने जोरदार हादरा दिलाय। धुळे सुरत महामार्गावरील दहिवल परिसरात सुरू असलेल्या अवैध इंधन अड्ड्यावर टाकलेल्या नियोजनबद्ध छाप्यात तब्बल 1,55,95,114 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या कारवाईमुळे सीमेवर कार्यरत असलेल्या इंधन माफियांचे मोठे रॅकेट उघडकीस आले असून तस्करांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। राज्य दक्षता पथकाचे प्रमुख चंद्रकांत डांगे यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली। छाप्यात 17.420 मेट्रिक टन एलपीजी गॅसने भरलेला टँकर, 35,000 लिटर डिझेलचा साठा, बोलेरो पिकअप, आयशर ट्रक आणि 130 व्यावसायिक गॅस सिलेंडर्स जप्त करण्यात आले। जप्त करण्यात आलेला साठा महाराष्ट्रातील विविध जिल्ह्याच्या काळ्या बाजारातून विक्रीसाठी पाठवण्यात येणार असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे। तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार धाब्यांच्या मागील बाजूस अत्यंत गुप्तपणे हा अवैध अड्डा उभारण्यात आला। इंधनाची साठवणूक, वाहतूक आणि वितरणाचे संपूर्ण जाळे पद्धतशीरपणे चालवले जात असल्याची शक्यता तपास यंत्रणांनी वर्तविली। त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता असून तस्करीमागील आर्थिक साखळीचाही शोध घेतला जात आहे। या प्रकरणातील मुख्य सूत्रधाराविरोधात जीवनावश्यक वस्तू कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून फरार संशयिताचा शोध सुरू आहे। राज्य दक्षता पथक, स्थानिक पोलीस आणि पुरवठा विभागाच्या संयुक्त कारवाईमुळे इंधन तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश झाल्याचे मानले जात आहे। या कारवाईत शिधावाटप निरीक्षक अमोल बुरटे, राजेश सोरते, राहुल इंगळे, पवन कुंबले, रवींद्र राठोड, दीपेंद्र परुडेकर, राजीव भेले, देवानंद थोरवे तसेच सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी अर्चना भगत, पुरवठा निरीक्षण अधिकारी विशाल कांगणे, मंडळ अधिकारी सुनील साळुंके आणि हेमंत लोंढे यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली। इंधन, गॅस आणि जीवनावश्यक वस्तूंची तस्करी करणाऱ्यांविरोधात कोणतीही दयामाया दाखवली जाणार नाही। अशा अवैध धंद्यावर सातत्याने आणि कठोर कारवाई केली जाईल असा स्पष्ट इशारा पथक प्रमुख चंद्रकांत डांगे यांनी दिला। धुळे जिल्ह्यातील अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या कारवायांपैकी एक मानली जात असून सीमेवर फोफावलेल्या इंधन माफियांना बसलेला हा आतापर्यंतचा सर्वात मोठा धक्का असल्याची चर्चा सुरू आहे। लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी जयस्वानी, विसरवाडी।